नमस्कार. तुम्हालासुद्धा नथ बनवायला आवडत असेल आणि ज्वेलरी मेकिंगची आवड असेल तर ही व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. बिलकुल स्किप करू नका. तुम्हीसुद्धा घरी बसून नथ बांधू शकता, बनवू शकता. त्यासाठी ही व्हिडिओ फक्त पूर्ण बघा. मी 16 नंबरची तार घेतलेली आहे आणि त्याला व्यवस्थित 0.3ची तार रॅप करून घेतलेली आहे. तार व्यवस्थित रॅप करून घ्यायची आहे, कारण तार व्यवस्थित बांधली गेली नाही तर नथ पूर्ण सुटली जाते. त्यामुळे तुम्ही व्यवस्थितच तार रॅप करून घ्याल. त्यानंतर मी ग्रीन कलरचा कुंदन घेतलेला आहे, कारण माझी ऑर्डरच होती ग्रीन कलरची. त्यामुळे मी ग्रीन कलरचा कुंदन घेतलेला आहे. तुम्हाला कोणत्या साडीला मॅच असेल असा कुंदन तुम्ही घेऊन नथ बनवू शकता. आणि कुंदनसुद्धा व्यवस्थित तुम्हाला रॅप करायचा आहे, कारण कुंदन व्यवस्थित रॅप केल्यानंतर त्याच्यावर आपला पूर्ण बेस बसणार आहे आणि पूर्ण नथ तिथून सुरुवात होणार आहे. मी व्यवस्थित कुंदन रॅप करून घेतलेला आहे, व्यवस्थित बांधून घेतलेला आहे. आणि त्यानंतर मी स्वरस्की मोती तारेत ओवून घेतलेले आहेत, कारण मला तुम्हाला व्हिडिओ दाखवायची होती. त्यामुळे मी बांधून घेतले. नाही तर शक्यतो मी फ्यूज तारमध्ये मोती बांधते कुंदनला आणि मगच मी नथीवर बेस बांधायला घेते. पण तुम्हाला दाखवायचे असल्यामुळे मी त्याच तारेमध्ये मोती ओवून ठेवले होते आणि ते तुम्हाला आता व्यवस्थित बसवून रॅप करून घेते. आता मलासुद्धा एक मोती अंदाज नाही आला, अंदाजपंची केलं होतं, एक मोती कमीच पडला आहे. तर मी ते व्यवस्थित नंतर फ्यूज तारने बांधून घेते. आता ते व्यवस्थित बसवायचं आहे. त्याच्यानंतर प्रत्येक मोती आणि स्टोनमधून आपली जी तार आहे ती बाहेर काढायची आहे, म्हणजे मोती व्यवस्थित बांधले जातील आणि फिटिंगलासुद्धा बसतील. त्यासोबतच ह्या नथीचा आता किस्सा सांगते मात्र, कारण ही नथ होती एका काकूंची. त्या इथेच राहतात निगडीत आणि त्यांना अर्जंट गावी जायचं होतं आणि नथ त्यांची तुटली सोन्याची. मग त्यांना माहिती होतं की नथ अर्जंट इथेच मिळणार बनवून, म्हणून त्यांनी आपल्याकडे सुप्रिया ज्वेलरी अँड कलेक्शनमध्ये ऑर्डर दिली. ते येऊन बसल्या, नथ बांधायला घेतली. नथ बांधायला घेतल्यानंतर निम्म नथीचं काम झालं होतं. त्या माझ्याशी बऱ्याच उशिरा गप्पा मारत होत्या, नथ बांधेपर्यंतच बसल्या होत्या. त्यानंतर मी नथीचं काम झाल्यानंतर माझ्या असं डोक्यात आलं की आता नथ तर झाली आहे आणि स्वरस्की मोतीमध्ये मी आज पहिल्यांदा नथ बनवली, कारण मी नथींचे जेवढे ऑर्डर घेते किंवा हे करते तर शक्यतो मी जापनीज मोतीमध्ये बांधते. शक्यतो म्हणजे पूर्णच, म्हणजे माझं कामच जापनीज मोतीत असतं, त्यामुळे मी जापनीज मोतीत वापरते. पण स्वरस्की मोतीची ही पहिली ऑर्डर होती. त्यामुळे डोक्यात विचार होता नथीला नाव काय द्यायचं. आता नथीला नाव काय द्यायचं, मग मी जोरातच थोडं म्हटलं की नथीला नाव काय द्यायचं. तर त्या काकू लगेच म्हणायला लागल्या, मी समोर बसले, नथ माझी ऑर्डरची बनवते आणि माझं नाव पण रुक्मिणी आहे. म्हटलं ओके, तर मग माझंच नाव दे ना, म्हणजे आठवण राहील. म्हटलं ठीक आहे. आणि नाव आपली तशी नथ ट्रेडिशनलच होती. ट्रेडिशनल असल्यामुळे काही युनिक काहीच नव्हतं. थोडंसं टीक बदलली होती आपली. आणि आजींचं नाव पण काकूंचं नाव पण छान होतं, रुक्मिणी. मग म्हटलं रुक्मिणी ट्रेडिशनल आणि त्यांचं नावही तसंच होतं, त्यामुळे आपण नथीला नाव दिलं रुक्मिणी. आता ह्या जो बेस बसवला ना मी वरती, त्याच्या हिशोबाने 6 मोती बसले पाहिजे खाली, कारण 4 मोती छोटे होतात. पण त्यांना मोठं पाहिजे होतं ठसठशीत वरती आणि खाली 4च मोती बसवायचे होते. त्यामुळे मी 4 मोती बसवले आणि आपली टीक घेतली होती ट्रेडिशनलवाली, जी आपली पारंपरिक आपण नथीत वापरतो, ती व्यवस्थित मी रॅप करून घेतली त्याच्यावर. कारण त्यांच्याशी बोलता बरीच माझी नथ बांधून झाली आणि बऱ्याच उशिरापर्यंत त्या माझ्याशी गप्पा मारत होत्या. त्यानंतर मी त्यांना म्हटलं तुम्ही कोणत्या गावच्या काय, तर मग त्या मला सांगायला लागल्या की मी अहमदनगरची, निगडीत राहते आत्ता इथे. आता मला उद्या लग्नाला जायचं आहे, माझ्या घरी नात्यातलं लग्न आहे, त्यामुळे माझी नेमकी नथ तुटली आणि आता मला नथ कुठे भेटेल, म्हणून मग मी तुझ्याकडे आले आणि मला माहिती आहे तुझ्याकडे नथ मला लगेच बनवून भेटेल, त्यासाठी. मग म्हटलं ठीक आहे. त्याच्यानंतर नथीचं काम ऑलमोस्ट पूर्ण झालं होतं, म्हणजे झालीच होती पूर्ण नथ. आणि जेव्हा प्राईस सांगितली, म्हटलं नथीची प्राईस 1200 रुपये. त्यावेळेस काकू लगेच म्हटल्या 1200 रुपये नथ. म्हटलं हो, कारण म्हटलं स्वरस्की मोती आहेत आणि पूर्ण काम बघू शकता तुम्ही नथीचं, तुमच्यासमोर बांधले. तर म्हटलं लगेच की अर्जंट आत्ता अर्ध्या तासात नथ बनवली तू, 15 मिनटं पण लागले नाही तुला. म्हटलं हो काकू, 15 मिनटं लागले नाहीत, पण त्या 15 मिनटासाठी मी 8 वर्ष मेहनत करते, त्यामुळं ती आज माझी नथ 15 मिनटात झाली आहे. मग त्या काही पुढे बोलल्या नाही, त्या म्हटल्या बरोबर आहे, मेहनत करते आणि छान आहे, क्वालिटी आहे. त्यामुळे मी विचारलं जस्ट, म्हटलं हां.
एवढ्या बोलल्यानंतर काही कस्टमर असतात ज्यांना आपण समोर करतोय ती मेहनत दिसती आहे, आपण जेवढं काम करतो तेवढं त्यांना समजते, त्यामुळे ते क्वालिटी बघून पैसे देण्यासाठी मागे पुढे काही विचार करत नाही, ते क्वालिटी बघतात. आणि जो कस्टमर क्वालिटी बघत नाही ना, तो कस्टमर केव्हाच आपला नसतो, कारण तो कस्टमर फक्त प्राईसच्या मागे धावत असतो. त्यांना फक्त प्राईसशी मतलब असतो. म्हणजे आज तुम्ही जर 100 रुपयाला देते ना, तर उद्या 50 रुपयाला भेटल्यानंतर तो कस्टमर 50 रुपयावाल्याकडेच जाणार. त्यामुळे तो कस्टमर नेहमी कधीच आपला नसतो. त्यामुळे अशा कस्टमरसाठी वाट बघायचीच नाही आणि असं एंटरटेनमेंटसुद्धा त्या कस्टमरला करायचं नाही. त्यासोबतच सुंदर अशी नथ तयार झाली होती आणि काकूंशी गप्पा मारता मारता खूप छान अशी नथ बनलीसुद्धा होती. त्यानंतर आता मात्र नथीला आकार द्यायचा होता आणि बऱ्याच जणींची ऑर्डर म्हणजे मॅसेज होते की ताई नथ झाली ना व्यवस्थित बांधून की तारीला आपण बेसला आकार कसा द्यायचा नथीला तो नाही देत. तर खूप जवळून दाखवलं, बघायला एकदा व्यवस्थित नथ व्हिडिओ पूर्ण बघितली ना की तुम्हाला खूप छान असं जवळून टीप बघायला भेटतील. काय काय ते मी तिथे केलं आहे, म्हणजे मी गप्पा मारता मारतासुद्धा खूप सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलं. खूप जवळून जेवढं बारीक बारीक तारी हे करता करता मी सर्व व्यवस्थितच बनवून घेतली व्हिडिओ, कारण मला माहिती होतं तुम्ही बघताना व्हिडिओ बारीक बघाल आणि तुम्हाला शिकताना काही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. आणि जर तुम्हाला काय वाटलं तर तुम्ही मला मॅसेज करू शकता. तसंच मी व्यवस्थित राऊंड वगैरे करून घेतलं आहे आणि बेस असं पाठीच कराल. तुम्हाला जर चपटा पाहिजे असेल तर तुम्ही चपटा करू शकता, पण मी राऊंड ठेवते, तर राऊंडवाला व्यवस्थित बसतो. त्यानंतर बघू शकता पाठी मी चेक केली ना, ती व्यवस्थित झाली होती. आणि अशा सुंदर नथीसाठी आपल्या सुप्रिया ज्वेलरी अँड कलेक्शन या पेजला फॉलो करा, DM कराल आणि ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.